श्री वेळणेश्वरच्या शांत आणि प्रसन्न दर्शनानंतर आम्ही पुन्हा निघालो कोकणाच्या या निसर्गरम्य वाटांवरून आमच्या पुढच्या ठिकाणाच्या शोधात। हिरवीगार झाडे आणि वळणावळणाची रस्ते, कोकणातला प्रत्येक प्रवास हा स्वतःमध्येच एक सुंदर अनुभव असतो आणि याच प्रवासाने आम्हाला आणून पोहोचवलं आणखी एका दिव्य आणि प्रसिद्ध मंदिराकडे। नमस्कार, मी आली आहे हेदवीच्या दशभुज गणेश मंदिरामध्ये। मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता मनाला स्पर्श करून जाते। या प्रसिद्ध श्री दशभुजा लक्ष्मी गणपतीचे 10 हात, पांढऱ्या संगमरवरीतील दुर्मिळ मूर्ती आणि डाव्या मांडीवर विराजमान असलेली सिद्धलक्ष्मी हे स्वरूप संपूर्ण कोकणात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं। हे मंदिर थोडं उंचावर आहे, पण तुम्ही कारने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकता। आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची माहिती, मंदिर उंचावर असल्यामुळे इथे मोबाईल नेटवर्क अनेकदा मिळत नाही, म्हणून ऑनलाईन पेमेंट नेहमी चालेलच असं नाही। जर नारळ, हार किंवा प्रसाद घ्यायचा असेल तर सोबत कॅश नक्की ठेवा। बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, कारण आम्ही खूप सकाळी चिपळूणवरून निघालो होतो। त्यानंतर वेळणेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग इकडे आलो, तर 2 तासाचा प्रवास ऑलरेडी झाला होता आणि म्हणून आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये थांबलो। नमस्कार, तर तुम्ही हेदवीच्या इथून पास होताना जर तुम्हाला खूप भूक लागली असेल किंवा आमच्यासारखी चहाची इच्छा झाली असेल तर तुम्ही नक्कीच या साहिल समाधान हॉटेलला भेट देऊ शकता। त्यांच्याकडे उत्कृष्ट चहा आहे, नाश्ता आहे आणि जेवणसुद्धा आहे। तुम्ही बघू शकता किती ऑथेंटिक हॉटेल आहे, एकदम ट्रेडिशनल, अगदी पूर्ण रस्त्याच्या मधोमध आहे। त्यामुळे तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही नक्कीच इथे विजिट करू शकता। तर ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की साहिल समाधान हॉटेलमध्ये उत्कृष्ट चहा आहे, तुम्ही बघू शकता मी पित आहे। तर या ताई आहेत, तर त्या तुम्हाला सांगतील त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे। आमच्याकडे वडापाव मिळतो, मिसळ मिळते, रसावडा मिळतो, चिकन पाव भेटतो आणि जेवण वगैरे भेटतं। थँक्यू। चहा घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी थोडा वेळ घालवला। पारंपरिक कोकणी घर आणि आजूबाजूला असलेले हिरवाई, इथलं प्रत्येक दृश्य मनाला एक वेगळी शांतता देत होतं। शहराच्या गोंगाटापासून दूर साधेपणातलं खरं सौंदर्य इथे अनुभवायला मिळालं आणि या सर्व खऱ्यापणामुळे आपलं कोकण खूपच खास आहे। काही सुंदर आठवणी कॅमेऱ्यात टिपल्या आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही पुन्हा निघालो। तर तुम्हालाही अशी सुंदर प्लेसेस बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या लाईफ लिटिल वाईब्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये फीडबॅक द्या आणि कोकण बोलतोयच्या पुढच्या भागासाठी स्टे ट्यून।